आज जो पार्ट आपण चालू करणार आहोत तो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याच्यामधला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनर जो आहे त्याच्यातला ऍडमिशन ऑफ पार्टनर बघणार आहोत। याच्या अगोदर जो पार्ट बघितला आपण तो रिकन्स्टिट्यूशन इज चेंज इन रिलेशन ऑर एग्रीमेंट अमंग द पार्टनर मधला जो एग्रीमेंट आहे किंवा जो त्यांच्यातला रेशो असेल, प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल, ह्या गोष्टी असतील, ह्याच्यात बदल झाल्यानंतर किंवा एखादा पार्टनर नवीन आल्यानंतर, एखादा पार्टनर सोडून गेल्यानंतर जे बदल होत असतात त्याला आपण काय म्हणतो, रिकन्स्टिट्यूशन। ओके, तर ऍडमिशन ऑफ पार्टनर, ऍडमिशन होण्याचे दोन रिझन, एक एक्स्ट्रा कॅपिटल तुम्हाला मिळतं, एक्स्ट्रा मॅनेजरियल स्कीम मिळतं। ज्यावेळेस इन्कमिंग पार्टनर ब्रॉड करत असतो कॅपिटल त्यावेळेस आपण जर्नल एंट्रीज पाहिली, न्यू रेशो बघितला आपण, त्यांचा सॅक्रिफायसिंग रेशो बघितला, गुडविल बघितलं। गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ बिझनेस इन टर्म्स ऑफ मनी। After that, we are looking about the methods of valuation of goodwill, average profit method आणि super profit method. Average profit method मध्ये 2 आहे आणि super profit method मध्ये 4 स्टेप आहे। आज जो पार्ट आपण चालू करणार आहोत हा आजचा पार्ट ट्रीटमेंट ऑफ गुडविल। आजचा पार्ट कोणता आहे, ट्रीटमेंट ऑफ गुडविल। ओके, ट्रीटमेंट ऑफ गुडविल। गुडविलच्या ट्रीटमेंट म्हणजे पार्टनर, इनकमिंग पार्टनर ज्यावेळेस गुडविल ब्रॉड करत असतो, तुम्हाला मी सांगितलं होतं ही बिझनेस आहे, इथं ओल्ड पार्टनर्स आहेत आणि हा नवीन पार्टनर ज्यावेळेस इनकमिंग होत असतो म्हणजे येत असतो, ऍडमिशन घेत असतो न्यू पार्टनर, त्यावेळेस त्याला 2 पार्ट आणावे लागतात, एक कॅपिटल आणि दुसरं गुडविल। आता कॅपिटलचा पार्ट तर आपण बघितला, ज्यावेळेस तो गुडविल आणेल त्यावेळेस बघावं लागतं। एक केस गुडविल आणणार, दुसरी केस गुडविल ब्रॉट केली। ओके, ब्रॉट इन कॅश, गुडविल ब्रॉट इन कॅश, आणि दुसरी केस गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश, म्हणजे गुडविल ऍडजस्ट केली। गुडविल काय केली, ऍडजस्ट केली। ह्या 2 केसेस पार्टनर्सच्या समोर असतात। एक तर तो गुडविल कशामध्ये आणणार, कॅश मध्ये, नाहीतर गुडविल काय करणार, ते ऍडजस्ट करणार। मग आता याच्यातल्या दोन्ही मेथड आपण बघणार आहोत की ट्रीटमेंट ऑफ गुडविल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा हा, आणि या ट्रीटमेंटला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तिथं लिहायचं असतं, म्हणजे त्याच्यातल्या एंट्रीज द्यायच्या असतात। तर ट्रीटमेंट 2 प्रकारच्या, या 2 प्रकारच्या ट्रीटमेंट कोणत्या, एक आहे प्रीमियम मेथड, एक कोणती मेथड आहे, प्रीमियम मेथड, आणि दुसरी जी मेथड दिलेली आहे आपल्याला ती व्हॅल्युएशन मेथड। पहिली मेथड कोणती, प्रीमियम मेथड, आणि दुसरी व्हॅल्युएशन मेथड। आता प्रीमियम मेथड म्हणजे काय, ज्यावेळेस पार्टनर इनकमिंग पार्टनर गुडविल येताना कॅश मध्ये आले, मग त्याच्यामध्ये बँक पण चालेल, चेक आणला तरी ती गुडविल ब्रॉट इन कॅश झाली। ओके, मग प्रीमियम मेथड म्हणजे काय, गुडविल ब्रॉट इन कॅश, गुडविल ब्रॉट इन कॅश, याला कोणती मेथड म्हणणार आपण, प्रीमियम मेथड। याला कोणती मेथड म्हणतो आपण, प्रीमियम मेथड। मग जर व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय, ह्याच्या अपोजिट, गुडविल कॅश मध्ये आणायची नाही, तो म्हणला माझ्याकडे पैसे नाही, जे कॅपिटल आणले त्याच्यामधूनच पैसे काढून घ्या। ओके, मग एक मेथड झाली प्रीमियम आणि दुसरी मेथड झाली व्हॅल्युएशन। व्हॅल्युएशन मेथड मध्ये काय, गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश, गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश। मग इथे गुडविल काय केली जाते, गुडविल ऍडजस्टेड अगेन्स्ट कॅपिटल। मग ते ओल्ड पार्टनरचं कॅपिटल असेल नाहीतर न्यू पार्टनरचं कॅपिटल असेल, यांच्या कॅपिटल मध्ये ऍडजस्ट केली जाते, ती मेथड कोणती, व्हॅल्युएशन मेथड। आणि जी गुडविल कॅश मध्ये आणली जाते ती मेथड कोणती, प्रीमियम मेथड। जिथं गुडविल कॅश मध्ये आणली, गुडविल कशामध्ये आणली, कॅश मध्ये आणली, ती मेथड कोणती, प्रीमियम मेथड। आणि जिथं गुडविल कॅश मध्ये आणली नाही, कॅपिटल वरती ऍडजस्ट केली, कशावरती ऍडजस्ट केली, कॅपिटल वरती ऍडजस्ट केली, ती मेथड कोणती, व्हॅल्युएशन मेथड। मग ज्यावेळेस गुडविल कॅश मध्ये आली,
दोन मार्ग. कॅश मध्ये आता ज्यावेळेस हा पार्टनर इथं पुन्हा ही फर्म, हे पार्टनर्स आणि हा इनकमिंग पार्टनर, ह्याने गुडविल आधी कॅपिटल आणलं, नंतर काय आणलं, गुडविल आणलं. गुडविल फर्म कडे दिले, फर्मनी ह्या दोघांना वाटून दिले. ह्या दोघांना का दिली? यांनी काय केले, सॅक्रिफाईस केले. यांनी काय केलं, सॅक्रिफाईस केलं ना, प्रॉफिट सॅक्रिफाईस केलं यांनी, त्यामुळे आपण यांना गुडविल डिस्ट्रीब्यूट करून दिला. मग गुडविल डिस्ट्रीब्यूट, ह्यांना गुडविल का देतोय, ह्यांनी हा पार्टनर आल्यामुळे या दोघांचा प्रॉफिट सॅक्रिफाईस केला म्हणून. मग आता यांना गुडविल देताना कोणत्या रेशो मध्ये देणार, त्याच रेशो मध्ये. म्हणजे कोणत्या रेशो मध्ये, सॅक्रिफाईस रेशो मध्ये देणार आपण. मग आता सॅक्रिफाईस रेशो मध्ये गुडविल द्यायचं ठरलं. कॅश आणली, किती व्यवहार झाले बघा बरं इथं. कॅश आणली, वाटून दिली, पण त्याचे पैसे इथंच आहेत, फॉर्म मध्येच आहेत, त्यांना दिलेले आहेत. आणि पैसे काढून घेतले, आणि पैसे काय केले, काढून घेतले. इथं डिस्ट्रीब्यूट केली आणि इथं काय केलं, विथड्रॉन केलं. म्हणजे हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन काय झालं, गुडविल ब्रॉट इन कॅश. पहिलं ट्रान्झॅक्शन काय झालं, गुडविल ब्रॉट इन कॅश. दुसरं ट्रान्झॅक्शन काय झालं, गुडविल डिस्ट्रीब्युटेड. गुडविल डिस्ट्रीब्युटेड, कोणाला डिस्ट्रीब्यूट केली, न्यूला का ओल्डला, ओल्डला. हे दोन्ही कोणते पार्टनर होते, ओल्ड पार्टनर्स होते. हा कोणता पार्टनर होता, न्यू पार्टनर ऑब्लिक इनकमिंग पार्टनर. हा कोणता पार्टनर होता, न्यू पार्टनर ऑब्लिक इनकमिंग पार्टनर. ओके. मग आता इथं जर त्यांनी कॅश काढून नाही घेतली तर किती व्यवहार झाले, दोन. आणि जर कॅश काढून घेतली तर तीन. कॅश जर विथड्रॉल केली तर किती ट्रान्झॅक्शन होतील, तीन. आणि कॅश जर विथड्रॉल नाही केली म्हणजे तिथंच ठेवली, रिटेन. ह्याला काय म्हणतो आपण, रिटेन. रिटेन म्हणजे स्वतः जवळ ठेव. म्हणजे फर्मने कोणाजवळ ठेवली, स्वतः जवळ ठेवली, की तुम्हाला नंतर एवढं देणं आहे म्हणून. मग आता दोन ऑप्शन सांगतोय बघा, किती पाहिले आपण, ट्रीटमेंट ऑफ गुडविल पाहतोय. कॅश मध्ये आणली आणि दुसरं कॅश मध्ये आणली नाही. आता कशात आलो आपण, कॅश मध्ये आणली. गुडविल कशामध्ये आणली, कॅश मध्ये. काढून नाही घ्यायची, रिटेन केली. दुसरा ऑप्शन, काढून घेतली. पहिला ऑप्शन काय होता, काढून नाही घेतली, रिटेन केली, तशीच ठेवली. दुसरा काय होता, विथड्रॉल. पहिला रिटेन, दुसरा विथड्रॉल. रिटेन मध्ये किती व्यवहार झाले, फक्त दोन. इथं आणली आणि वाटून दिली, झालं. गुडविल काढून घेतली नाही. तीन ऑप्शन असलेला दुसरा पार्ट विथड्रॉल, आणली, वाटून दिली, काढून घेतली. समजलं, हे तीन ऑप्शन. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा याचे किती पार्ट पडणार, दोन. याचे किती पार्ट पडणार, पुन्हा दोन. ते कोणते कोणते, तर आत्ताच सांगितलं, रिटेन. पहिला प्रकार कोणता, रिटेन. रिटेन म्हणजे स्वतः जवळ ठेवणे. स्वतः जवळ कोण ठेवणार, फर्म. स्वतः जवळ कोण ठेवणार, फर्म. ओके. मग पहिला ऑप्शन आहे रिटेन्ड आणि दुसरा ऑप्शन आहे विथड्रॉल. पहिला ऑप्शन काय होता, रिटेन्ड, आणि दुसरा ऑप्शन काय होता, विथड्रॉल. ओके. मग रिटेन्ड, रिटेन्ड मध्ये किती ट्रान्झॅक्शन होते, दोन. पहिलं ट्रान्झॅक्शन काय होतं, गुडविल, गुडविल ब्रॉट इन कॅश. आणि दुसरा ऑप्शन काय होता, गुडविल डिस्ट्रीब्युटेड. गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग, कोणाला वाटून दिली, ओल्ड पार्टनर्सला. कोणाला वाटून दिली, ओल्ड पार्टनर्सला. अमंग ओल्ड पार्टनर्स. कोणत्या रेशो मध्ये देणार, सॅक्रिफायसिंग रेशो मध्ये. गुडविल डिस्ट्रीब्यूट कोणत्या रेशो मध्ये करतो, सॅक्रिफाइस रेशो मध्ये. विथड्रॉल मध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले, तीन. विथड्रॉल मध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले, तीन. हे पहिले दोन ऍज इट इज इथं ट्रान्झॅक्शन झाले. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन काय झालं, त्यांनी काढून घेतली गुडविल. त्यांनी गुडविल काय केली, काढून घेतली. मग पहिलं ट्रान्झॅक्शन काय झालं इथं, गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल ब्रॉट इन कॅश.
दुसरं ट्रान्झॅक्शन काय झालं? गुडविल डिस्ट्रीब्युटेड. गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. कोणत्या रेशो मध्ये देणार? सॅक्रिफायसिंग. दोन्ही सेम आले नाही. तिसरं ट्रान्झॅक्शन काय झालं? गुडविल विथड्रॉन. आता वाटून कोणाला दिली आपण? ओल्ड पार्टनरला. मग काढून कोण घेणार गुडविल? ओल्ड पार्टनर. ज्याला दिली तेच घेणार ना, ज्याला दिली नाही ते नाही. आणणारा नवा, घेणारा जुने. गुडविल आणणारा कोण आहे? नवीन आहे. आणि गुडविल काढून घेणारे कोण आहे? जुने. समजतंय काय सांगतो ते? गुडविल आणणारा कोण आहे? नवीन. आणि गुडविल काढून घेणारे जुने, वाटून घेणारे जुने. गुडविल आणली, वाटून घेतली आणि ही काढून घेतली. गुडविल आणली, वाटून घेतली, त्याला काय म्हणलं आपण? रिटेन्ड. गुडविल आणली, वाटून घेतली आणि काढून घेतली, याला काय म्हणलं? विथड्रॉल. त्याला काय म्हणणार आपण? विथड्रॉल. आता याच्या एंट्रीज बघूया. याच्या काय बघूया? एंट्रीज. ओके. इथं गुडविल आणली. गुडविल आणली म्हणजे ही केस आपण बघत आहोत. ट्रान्झॅक्शन सांगितलं. इथे एक ट्रान्झॅक्शन झालं. ह्या दोन पार्टनरला फर्मने आतल्या आत वाटून दिलं. बाहेर गेलाय का मान? अजून नाही. आणि नंतर ह्यांनी इथं ही गुडविल काढून घेतली. म्हणजे हे कितवं ट्रान्झॅक्शन? पहिलं. हे कितवं ट्रान्झॅक्शन? दुसरं. आणि हे कितवं ट्रान्झॅक्शन? तिसरं. मग आपल्याला अकाउंटिंग करायची कोणाची? याची. म्हणजे कोणाची? फर्मची. आपल्याला अकाउंटिंग कोणाची करायची? फर्मची. गुडविल आणली म्हणजे काय आली? कॅश आली. कशासाठी आली? गुडविल साठी आली. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. कोणाची अकाउंटिंग करायची? यांची ना. कॅश काय? ऍसेट आहे. रिअल अकाउंट रोल येणार. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. देयरफॉर कॅश अकाउंट डेबिट. त्यांनी कॅश का दिली? त्याच्याकडे काय केली? गुडविल. त्याच्याकडे काय केली? गुडविल. ह्या दोघांची घेतली आणि याला दिली. गुडविल कोणी तयार केली? ओल्ड पार्टनर्सनी तयार केली. बिझनेस स्वतः तयार करू शकतो का? नाही. ओल्ड पार्टनर जी स्ट्रॅटेजी अप्लाय करत असतात, जे ऍडव्हर्टायझिंग करत असतात, याच्यावरती गुडविल रेज होत असते. मग ही गुडविल कॅश आली, कॅश आली आणि गुडविल गेली. मग याच्यासाठी जर्नल एंट्री काय केली आपण? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग जर्नल एंट्री काय केली? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही झाली पहिली जर्नल एंट्री. कशासाठीची? गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल ब्रॉट इन कॅश. दुसरी जर्नल एंट्री कशासाठी बघायची आपल्याला? गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. काय वाटून द्यायची? गुडविल वाटून द्यायची. काय वाटून देणार आपण याच्यामध्ये? गुडविल. मग याच्या इनवर्स, याच्या इनवर्स देणं वाढलं ना. देणं काय होतंय? वाढते ना. आता यांना आपण म्हणत होतो आधी 10,000 द्यायचे, ह्यांच्यासाठी याच्याकडून अजून 10,000 घेतले. म्हणजे याचे 10, याचे 10. आधी किती देणं होतं आपण? 20. ह्याने अजून 10 दिले आपल्याकडे, यांना द्या म्हणून. आता किती द्यावे लागतील दोघांना? 30. म्हणजे लायबिलिटी वाढली का कमी झाली? वाढली. क्रेडिट द क्रेडिटर. चौथा रूल येतो हा आपला एक्सेप्शनल मधला. रूल किती आहे? 4. ते 4च्या बॅच मध्ये होऊन जाईल तुम्हाला. 4 रूल. रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि एक्सेप्शनलचा एक रूल. असे 4 रूल येतात. त्या रूल नुसार गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल डिस्ट्रीब्युटेड साठीची जर्नल एंट्री बघतोय आपण. कशासाठीची? गुडविल डिस्ट्रीब्युटेडची. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय जर्नल एंट्री केली आपण? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. समजलं इथपर्यंत? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल ब्रॉट इन कॅश. यासाठी जर्नल एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू काय झाली जर्नल एंट्री?
चालू आहे. पहिल्यांदा रिटेन्ड मध्ये काय गुडविल ब्रॉट इन कॅश. जर्नल एंट्री काय आली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट कशासाठी आहे गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. त्याच्यासाठीची जर्नल एंट्री काय आली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता विथड्रॉल मध्ये पहिलं काय गुडविल ब्रॉट इन कॅश. सेम जर्नल एंट्री इकडे येणार. मग सेम जर्नल एंट्री म्हणजे काय जर्नल एंट्री करू इकडे मी कॅश सांगा कॅश अकाउंट डेबिट. तुम्हाला जर ऑनलाईन समजत असेल ना मी कॅमेरा बघून जर टीच केलं ना मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही. मग मी काय म्हणलं जे बाहेरचे मुलं ज्यांना बघायचं ते बघतील. प्लस तुम्ही इथं बसलेल्यांसाठी माझी टीचिंग चालू. मी कॅमेऱ्याकडे लक्ष देत नाही. मी कॅमेऱ्याकडे लक्ष दिलं ना मग तुमच्याकडे लक्ष देणार नाही. तुम्हाला समजून सांगतोय मी तर लेक्चर रेकॉर्ड का करतोय जे पोरं आले नाहीत म्हणून समजून घ्या. मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करतोय म्हणून बोलायचं नाही असं करू नका. बोला. मग ऑनलाईन तुम्ही घरी बसून व्हिडिओ बघा त्याच्यात समजणार नाही. मी माझ्या पट्टीत बोलत राहील. तुम्हाला समजलं का नाही हे बघणार नाही. ओके चला काय करू कॅमेऱ्याकडे बघून शिकू का तुम्हाला शिकू तुम्हालाच शिकू ना. हा कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके ही झाली गुडविल ब्रॉट इन कॅश साठी. दुसरी जर्नल एंट्री कशासाठी होती गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर. गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर. तीच जर्नल एंट्री इकडे येणार. काय येणार जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणत्या रेशो मध्ये देणार वाटून त्यांना आपण सॅक्रिफाइस रेशो. कोणत्या रेशो मध्ये सॅक्रिफाइसिंग रेशो. समजलं पर्यंत. आता गुडविल काढून घेतली. ओल्ड पार्टनरने गुडविल काय केली काढून घेतली. मग आता इथं आपण आहे आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचं कॅश गेली का आली गेली ना. कॅश काय झाली गेली. रिसिव्ह कोणी केली पार्टनर्सने. ओल्ड पार्टनर्सने रिसिव्ह केली. डेबिट द रिसिव्हर ओल्ड पार्टनर्स इज द रिसिव्हर. क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश गोज आउट. डेबिटला कोण येणार ज्यांनी रिसिव्ह केलं ते आणि क्रेडिटला काय येणार काय गेली कॅश गेली. मग जर्नल एंट्री इथं काय येणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशच्या ठिकाणी बँक लिहिलं तरी चालेल जर चेक त्यांनी घेतले असेल तर. हे होतं प्रीमियम मेथडच्या एंट्रीज. ह्या कोणाच्या एंट्रीज आहे प्रीमियम मेथडच्या एंट्रीज. आता दुसरा जो पार्ट आहे व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड मध्ये मी तुम्हाला काय म्हणलं गुडविल आणायची. गुडविलचं कसं करायचं. जुने पार्टनर नवीन पार्टनर बसून विचार करतायत गुडविलचं करायचं काय म्हणजे ट्रीटमेंट कशी करायची त्याची. मग ट्रीटमेंट आता सपोज तुमच्या हाताला जर दुख झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट कसं करतात त्याला मलमपट्टी करायचं का त्याला तोडून टाकायचं. मलमपट्टी करायची किंवा तोडून जर काही होत असेल तर तोडून टाकायचं. तुमचा रिअल मध्ये म्हणत नाही सपोज म्हणलं मी आधी जर जखम झाली तर डॉक्टर त्याची ट्रीटमेंट कशी करायची हा विचार करतात ना. मग ह्या गुडविलची ट्रीटमेंट कशी करायची हे आपल्याला विचार करावा लागतो. मग गुडविलच्या ट्रीटमेंट करण्याच्या किती पद्धती आहेत दोन. एक प्रीमियम मेथड आणि दुसरी व्हॅल्युएशन मेथड. प्रीमियम मेथड म्हणजे काय गुडविल ब्रॉट इन कॅश आणि व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. गुडविल ऍडजस्टेड अगेन्स्ट पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल वरती ऍडजस्ट केली जात असते. मग गुडविल कॅश मध्ये आणली त्याच्यात पण दोन. एक रिटेल दुसरी विथड्रॉल. रिटेल मध्ये किती जर्नल एंट्री झाल्या दोन आणि विथड्रॉल मध्ये किती जर्नल एंट्री झाल्या तीन. त्याच्यातल्या रिटेलच्या दोन एंट्री सेम पहिल्याच्या फक्त तिसरी जर्नल एंट्री वाढली. आता विथड्रॉल व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड काय म्हणते माहिती का तुम्हाला. व्हॅल्युएशन मेथड म्हणजे गुडविल कॅश मध्ये आणणार नाही. मग एक तर जुन्या पार्टनरनी तुमचं कॅपिटल वाढवा. जुन्या पार्टनर तुम्ही काय करा तुमचं कॅपिटल वाढवा. म्हणजे आधी तुमचे किती होते 10,000 होते ना. मी अजून 10,000 आणणार नाही. मी पण 10,000 कॅपिटल साठी आणतो. 3 हजारांचं कॅपिटल किती झालं 10,000 30,000. पण जुने पार्टनर म्हणतात नाही आम्हाला अजून 10,000 कॅपिटल ह्याच्या गुडविल साठीचे 10,000 रुपये तो आणले नाही. मग आम्ही दोघं जण काय करतो आमच्या दोघांचे कॅपिटल 5,000 रुपयाने वाढवतो. म्हणजे आता
ए चं कॅपिटल किती होणार 15,000 आणि बी चं कॅपिटल 15,000 आणि सी चं कॅपिटल 10,000. सेपरेट कॅश आणली का नाही, कॅपिटल वाढवलं यांनी. कोणी ओल्ड पार्टनर्सनी काय केलं, त्यांचं कॅपिटल वाढवलं, रेज केलं. वाढवलं म्हणजे काय, रेज करणं. ओके. नाहीतर दुसरा मार्ग सांगितला, आम्ही आमचं 15,000 कॅपिटल करतो, नाहीतर मग तुझं कॅपिटल कमी कर. नाहीतर काय कर, तुझं कॅपिटल कमी कर. जुने पार्टनर काय म्हणले, आम्ही आमचं कॅपिटल वाढवतो. दुसरा ऑप्शन काय दिला नवीन पार्टनरला, नाहीतर तुझं कॅपिटल कमी कर, त्या कॅपिटल मधले पैसे आम्ही घेतो. कॅपिटल साठी तू 10,000 आणलेत ना, त्याच्यातले 5,000 आम्ही दोघं जण वाटून घेतो. तुझं कॅपिटल किती राहणार 5,000. आता आमचं कॅपिटल किती होणार 10,000. आम्ही मोठे आहेत ना जुने, आमच्यात गुडविल साठीचा पैसा जास्त पाहिजेच आम्हाला. मग या पद्धतीने म्हणजे एक काय केलं, रेज्ड. जुन्यांनी काय केलं, त्यांचं कॅपिटल वाढवलं. जुन्यांनी काय केलं, त्यांचं कॅपिटल वाढवलं. आणि दुसरा ऑप्शन, नव्याचं कॅपिटल कमी केलं. कोणाचं कॅपिटल कमी केलं, नवीनचं कॅपिटल. म्हणजे राईट ऑफ केलं, काढून टाकलं त्याला. नवीनचं कॅपिटल काय केलं त्यांनी, राईट ऑफ केलं. मग जुने त्यांचं पण कॅपिटल काढतात, पण कसं, घेताना 10,000 घेणार आणि वजा करताना 5,000 6,000 वजा करणार. म्हणजे घेताना किती घेतले 10,000 आणि देताना किती दिले 6,000. जुन्या पार्टनरचा फायदा झाला का तोटा झाला, फायदा झाला ना. जुने पार्टनरला गुडविलचा बेनिफिट मिळावा. पहिली मेथड, याच्यामध्ये किती मेथड आहेत म्हटलं तुम्हाला मी, 2 मेथड. एक रेज्ड, एक काय रेज्ड, दुसरी रेज्ड राईट ऑफ. वाढवली कमी केली. पहिली मेथड वाढवली, दुसरी मेथड वाढवा कमी करा, वाढवा कमी करा. ही काय रेज्ड रिटर्न ऑफ, राईट ऑफ. रेज्ड राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे काय, वजा करा. राईट ऑफ बॅक डेब्ट्स. बॅक डेब्ट राईट ऑफ करता ना, म्हणजे डेटर मधून काय करता, वजा करता. तसंच गुडविल राईट ऑफ करा म्हणजे कशातून मायनस करणार, कॅपिटल मधून मायनस करणार. मग याच्या 2 मेथड. रेज्ड and राईट ऑफ. रेज्ड कोणाचं कॅपिटल रेज करायचंय, ओल्ड पार्टनरचं. कोणाचं कॅपिटल रेज करायचंय, ओल्ड पार्टनरचं कॅपिटल रेज करायचं. म्हणजे डिस्ट्रीब्यूटचीच एंट्री येणार याला. म्हणजे कोणाची एंट्री येणार, डिस्ट्रीब्यूटचीच एंट्री येणार इथं. ही जी एंट्री केली ना आपण डिस्ट्रीब्यूट, तीच एंट्री इथे येणार. डिस्ट्रीब्यूटची जर्नल एंट्री काय केली आपण, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेज्ड साठी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता मला एक सांगा, इथं गुडविल कोणत्या साईडला आहे, क्रेडिट. इथं गुडविल कोणत्या साईडला आहे, डेबिट. क्रेडिट डेबिट नील. ओके. 10,000 क्रेडिट 10,000 डेबिट, शून्य झालं ना ते. डेबिट क्रेडिट मायनस होणार ना ते. 10,000 वजा 10,000 किती आलं, शून्य. हे बॅलन्स शीट मध्ये दिसणार नाही. इथं पण काय झालंय, क्रेडिट. इथं काय झालं, डेबिट. परत आले का गुडविल पुढं, नाही. ह्याचा पण इफेक्ट काय झाला, नील. ह्याच्यात जर्नल एंट्री किती येणार तुम्हाला म्हणलं, एकच. इथं गुडविलला कोणता बॅलन्स दिसतो, डेबिट. गुडविलला कोणता बॅलन्स आहे, डेबिट. डेबिट डेबिट ऍसेट. म्हणजे गुडविल कुठे जाणार, ऍसेटला जाणार. कधी जर तुम्ही गुडविल रेज केली तर गुडविल अपीयर इन बॅलन्स शीट. गुडविल अपीयर इन बॅलन्स शीट. म्हणजे काय, ही जर मेथड वापरली ना, तुम्हाला बॅलन्स शीट ऍसेट साइडला गुडविल द्यावी लागेल. काय द्यावी लागेल, गुडविल द्यावी लागेल. कोणत्या केसमध्ये, रेज्डच्या केसमध्ये. कोणत्या केसमध्ये, रेज्डच्या केसमध्ये. आता इथं 2 पार्ट, एक रेज्ड, दुसरी राईट ऑफ. गुडविल वाढवली, गुडविल कमी केली. ओके. मग आता याच्यामध्ये पहिली एंट्री कशासाठी, रेज्ड साठी, आणि दुसरी एंट्री कशासाठी, राईट ऑफ साठी. मग गुडविल रेसची एंट्री हीच इकडे येणार. गुडविल रेसची एंट्री काय होणार, हीच सिमिलर एंट्री इकडे येणार.
मग गुडविल रेज साठीची जर्नल एंट्री काय होती? गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल काढून टाकायची. आता गुडविलला डेबिट बॅलन्स दिला म्हणजे गुडविल वाढली, आणि गुडविलला क्रेडिट बॅलन्स दिला की गुडविल निघाली. आता प्लस मधून मायनस करायचं असेल तर त्याला मायनसचं साइन देणार. मग डेबिट मधून मायनस करायचं असेल तर त्याला काय करणार? क्रेडिट. आणि क्रेडिट मधून मायनस करायचं असेल तर डेबिट. अपोजिटला जाणार. आपण कोणत्या साईडला जाणार? अपोजिट साईडला जाणार. ओके. मग आता इथं काढताना कोणाच्या कॅपिटल मधून काढायचे म्हणलं? सगळ्यांच्याच. देताना कोणाला दिली? जुन्यांना. घेताना किती जणांकडून घेतली? तिघांकडून. आता सपोज मी 30,000 रुपये आणले, 30,000 रुपये गुडविल साठी आणले. बरं, विचार करा. तुम्ही त्याच्यातले तिघ जण मी घेतले, तुला 10,000 दिले, सॉरी तुला 15,000 दिले, तुला 15,000 दिले, तू नवीन आणलीस. त्या दोघांना किती दिले? 15,000 दिले. देताना किती दिले? 15,000. आता घेताना मी परत 30च मागतोय. घेताना किती रुपये मागतोय? 30,000 मागतोय. तू 10 दे, तू 10 दे, तू 10 दे. आता कळलं काय झालं इथे? म्हणजे ह्यांना कितीचा फायदा झाला? 5,000 रुपयाचा फायदा झाला. देताना 15,000 घेतले आणि घेताना किती घेताय तुम्ही? 10,000. म्हणजे कॅपिटल वाढवताना कोणाचं वाढवलं? ओल्ड पार्टनरचं. आणि कमी करताना कोणाचं केलं? ऑल पार्टनरचं. सगळ्यांकडून घेतले ना मी. मग असंच इथं जर्नल एंट्री काय येणार? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता इथं गुडविल कुठे आली? डेबिटला. आणि इथं गुडविल कुठे गेली? क्रेडिटला. आता डेबिट क्रेडिट इथे नील. ही गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिसेल का? नाही. गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिसेल का? नाही. बॅलन्स शीट मध्ये दिसेल का म्हणजे काय म्हणणं माहितीये का? बॅलन्स शीट मध्ये नवीन बॅलन्स शीट बनवावी लागते. तर जुनी दिलेली असते, त्या जुन्यावरून ऍडजस्टमेंट वरून आपल्याला नवीन बॅलन्स शीट बनवायची. मग त्या नवीन बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला जाऊन इथं गुडविलचं नाव लिहायचं आणि त्याची व्हॅल्यू टाकायची. का? इथं फक्त किती एंट्री? 1. आणि गुडविलला कोणता बॅलन्स राहिला? डेबिट बॅलन्स राहिला. डेबिट बॅलन्स लायबिलिटीला जातो का? नाही. ऍसेटला. लायबिलिटीला कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. लायबिलिटीला कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही. किती पार्ट पाहिले आपण? काय पाहिलं? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. काय पाहिलं आपण? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल किती प्रकारच्या? 2. पहिली मेथड प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथड म्हणजे गुडविल ब्रॉट इन कॅश. त्याच्यामध्ये पहिलं रिटेन्ड म्हणजे त्याच्यासाठी पहिलं गुडविल ब्रॉट इन कॅश. रिटेन्ड मध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले? 2. गुडविल ब्रॉट इन कॅश. जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दुसरी जर्नल एंट्री कशाची होती? गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? सॅक्रिफाइस रेशो. जर्नल एंट्री काय आली? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसरी मेथड कोणती? विथड्रॉल. विथड्रॉल मध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले? 3. पहिलं ट्रान्झॅक्शन गुडविल ब्रॉट इन कॅश. जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दुसरं ट्रान्झॅक्शन गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर. कोणत्या रेशो मध्ये? सॅक्रिफाइस. ओके. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. आणि तिसरी जर्नल एंट्री गुडविल विथड्रॉल बाय ओल्ड पार्टनर. गुडविल कोणी विथड्रॉल केली? ओल्ड पार्टनर. जर्नल एंट्री ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. दुसरी मेथड कोणती होती? व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड म्हणजे गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. गुडविल ऍडजस्टेड अगेन्स्ट कॅपिटल किंवा पार्टनर्स कॅपिटल. याचे किती टाइप्स होते? 2. पहिलं रेज्ड, दुसरं रेज्ड अँड रिटर्न ऑफ. ओके. रेज्ड मध्ये किती जर्नल एंट्री? 1. रेज्ड अँड राईट ऑफ मध्ये किती एंट्री? 2. रेज साठी जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेज्ड अँड राईट ऑफ साठी रेज्ड साठीची जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. राईट ऑफ साठीची जर्नल एंट्री ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे इन्क्लुडिंग न्यू. ओके. टू गुडविल अकाउंट. हे होतं ट्रीटमेंट ऑफ गुडविल. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम समजलंय व्यवस्थित? काही कन्फ्युजन असेल तर विचारून घ्या. नाही स्टॉप करायचंय तर मग ओके. चलो बाय.